नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण बऱ्याच विभागाच्या निकालाची वाट बघत आहोत। तर एक आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र कारागृह विभाग जे आहे तर त्याची रिस्पॉन्स शीट आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे आणि रिस्पॉन्स शीट बाबतच या व्हिडिओमध्ये अपडेट आपल्याला कळणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। तर चला बघूया नेमका अपडेट काय आहेत। आणि आता आपण आहोत ऑफिशियल वेबसाईटला महाराष्ट्र कारागृह विभागाच्या। तर आता नेमका अपडेट काय आहे आणि कोणता GR किंवा मग कोणता प्रसिद्धीपत्रक आपल्याला प्रसिद्ध झालं आहे कारागृह विभागाकडून, तर ते आपण बघणार आहे। तर चला बघूया नेमका प्रसिद्धीपत्रक काय आहे। तर मित्रांनो, हे बघू शकताय तुम्ही, महाराष्ट्र शासन गृह विभागातर्फे 28/3/2024 म्हणजे आजचं परिपत्रक हे प्रसिद्ध झालेलं आहे। आणि इथे आपला विषय आपण बघू शकतोय, कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील अर्ज केलेल्या उमेदवारांना उत्तरे व उत्तर तालिकाबाबत सूचना देण्याबाबत हे परिपत्रक त्यांनी प्रसिद्ध केलं आहे। तर कारागृह विभाग भरती जाहिरात जी आहे त्या बाबतीतला संदर्भ आहे। तर ऑनलाईन परीक्षा जी आहे आपली 29 मार्च ते 21 मार्च या दरम्यान पार पडली होती आणि फारच लवकरात लवकर त्यांनी आता रिस्पॉन्स शीट जे आहे ते जाहीर केलेले आहेत। आपण बघू शकतोय की थोडेच दिवस झालेत एक्झाम होऊन, जवळपास 7 दिवस झालेत आणि 7 दिवसाच्या आत ते रिस्पॉन्स शीट जाहीर करणार आहेत। उत्तरे व उत्तर तालिका उमेदवारांना दिनांक 29 मार्चपासून कारागृह विभागाच्या संकेतस्थळावर बघायला मिळणार आहेत, उपलब्ध करून दिले जाणार आहेत। तर 29 मार्चपासून तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे, म्हणजे उद्यापासून तुम्हाला ते तुमच्या अकाउंटला बघायला मिळतील। तुमच्या ज्या रिस्पॉन्स शीट असतील त्या तुम्हाला तुमच्या अकाउंटला बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला त्या संकेतस्थळावर तिथे लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून तिथे काही तुमची हरकत असेल एखाद्या प्रश्नावर, तर ती हरकत तिथे तुम्ही नोंदवू शकणार आहात। 200 रुपये प्रति हरकत तुम्हाला शुल्क असणार आहे आणि ते शुल्क जे असेल तर ते रिफंडेबल असेल। तर तुमचा तुम्ही घेतलेली हरकत किंवा काही प्रश्नांबाबत डाऊट असेल, तो डाऊट जर तुमचा योग्य असेल, करेक्ट असेल, तर नक्कीच तुम्हाला ती अमाऊंट जी आहे ती रिफंडेबल असणार आहे। आणि हरकत दाखल करण्याची तारीख जी असेल तर ती 29 मार्चपासून ते 2 एप्रिलपर्यंत असणार आहे। 2 एप्रिलपर्यंत आपण हरकत दाखल करू शकणार आहोत। त्यानंतर कोणताही पत्रव्यवहार किंवा मग ईमेलद्वारे कोणताही हरकती स्वीकारल्या जाणार नाही। ज्या हरकती असतील तुम्हाला त्या याच कालावधीमध्ये नोंदवाव्या लागणार आहेत। तर हीच अपडेट होती आणि आता नेमकं आपण ती वेबसाईट बघून घेऊया, नेमकं वेबसाईट कोणती आहे ती। तर लॉग इनची वेबसाईट तुम्ही बघू शकताय। आता सध्या तरी डेट एक्सपायर्ड दाखवतं इथे। लॉग इनचं इथे आपल्याला पेज ओपन होताना दिसत नाही आहे। नंतर लॉग इनचं पेज जेव्हा ओपन होईल तेव्हा तुम्हाला इथे ID पासवर्ड इथे दाखवला जाईल आणि तिथे तुम्ही लॉग इन करून त्यावर तुम्ही बघू शकणार आहात की तुमचं रिस्पॉन्स शीट काय आहे आणि तुम्हाला मार्क्स किती आलेले आहेत। जेव्हा तुमचं रिस्पॉन्स शीट येईल तेव्हा तुमचे मार्क्स किती आले ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पेपर कसा गेला ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह। तोपर्यंत काळजी घ्या। ऑल द बेस्ट।